चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी बालभारती पाठ क्रमांक 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ आज आपण बघणार आहोत। या पाठाचे लेखक वसंत जोशी हे आहेत। सर्वप्रथम वसंत जोशी यांचा परिचय आपण बघणार आहोत की वसंत जोशी हे कथाकार, कवी, विनोदी साहित्याचे लेखक आहेत। त्यांनी कथा आणि कवितांबरोबरच लोकनाट्य, बालनाट्ये आणि बालकुमार वाङ्मयाचेही लेखन केलेले आहे। त्यांच्या कथांचे तामिळ आणि कन्नड भाषेत सुद्धा अनुवाद झालेले आहेत। अनुवाद म्हणजे काय? भाषांतर। म्हणजे मराठी भाषेचं भाषांतर, अनुवाद हा तामिळ आणि कन्नड भाषेत सुद्धा झालेला आहे। त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टीचे संग्रह लोकप्रिय आहेत। बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग हे जरी काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहे। थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निखळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत। निखळ म्हणजे शुद्ध, स्वच्छ। त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरलेले आहेत। कथाकथन म्हणजे काय? गोष्टी सांगणे। म्हणजे एक लेखक किंवा वक्ता हा आपल्या गोष्टी लोकांपुढे तोंडी स्वरूपात मांडतो, कथेच्या गोष्टींच्या स्वरूपात मांडतो, त्याला कथाकथन असे म्हणतात। तर प्रस्तुत पाठ हा दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये लाखाकोटीच्या गप्पा सुरू होतात। परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते। कलाटणी म्हणजे वळण। एक वेगळंच वळण त्या लाखाकोटींच्या गप्पांना मिळतं आणि आपणाला हसू आवरत नाही। म्हणजे आपल्याला खूप आनंद तर त्यातून होतोच, परंतु आपल्याला हसायला सुद्धा येतं। आणि प्रस्तुत पाठ हा हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे। की हा जो पाठ आहे, या पाठामध्ये दोन व्यक्ती असतात, एक म्हातारा असतो आणि एक तरुण असतो। या दोन व्यक्तिरेखा म्हणजे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते। म्हातारा हा व्यक्ती जो आहे तो म्हणजे शरद तळवळकर आणि तरुण जो व्यक्ती आहे तो म्हणजे राजा गोसावी। हे दोनही प्रसिद्ध अभिनेते आहेत। हे दोघंही रेल्वेने प्रवास करत असतात आणि इंजिन बिघाडामुळे ही रेल्वे जी आहे ती मध्येच एका स्टेशनवर म्हणजे इगतपुरी स्टेशनवरती थांबते आणि त्यांच्यामध्ये मग गप्पा रंगायला लागतात आणि या गप्पांमध्ये लाखाकोटींच्या गप्पा ते करतात। हे ऐकून आजूबाजूचे प्रवासीसुद्धा अवाक होतात आणि एवढे श्रीमंत लोक या साधारण रेल्वेने प्रवास करतायत आणि त्यांच्या लाखाकोटीच्या गप्पा ऐकून सर्वजण आश्चर्यचकितसुद्धा होतात। परंतु कथेच्या शेवटी या लाखाकोटींच्या गप्पांना एक वेगळंच वळण मिळतं आणि त्यातून जी विनोद निर्मिती होते त्या सर्वांचं वर्णन या पाठामध्ये लेखक वसंत जोशी यांनी केलेलं आहे। या पाठातील तरुण, या पाठातील म्हातारा हे दोघंही सुप्रसिद्ध मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत। पाठातील म्हातारा म्हणजे ज्याला काका असं संबोधलेलं आहे या पाठामध्ये, तर त्यांचं नाव आहे शरद तळवळकर। त्यांचं छायाचित्रसुद्धा मी या पाठात दिलेलं आहे। पाठातील तरुण म्हणजे ज्याचं नाव पाठामध्ये राजा असं आहे, तर त्याचं नाव राजा गोसावी असं आहे आणि या दोनही व्यक्ती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
आजचा पाठ ज्याचं नाव आहे लाखा कोटीच्या गप्पा याला सुरुवात करूया. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कोणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. तर या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे पहिला प्रसंग आहे की इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस जी आहे ती इगतपुरी स्टेशनवर खोळंबते, थांबते आणि सतत 3 तास ती थांबून राहते. आपण बघतो की आपण एखाद्या वेळेस प्रवासाला निघालो असताना रेल्वे जर मध्येच थांबली तर आपल्याला खूप कंटाळा यायला लागतो आणि तसाच कंटाळा गाडीतल्या सर्व लोकांनासुद्धा यायला लागला आणि त्यामुळे गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. एरझारा घालणे म्हणजे अस्वस्थपणाने इकडून तिकडे फिरणे. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. आडवे झाले म्हणजे झोपी गेले की मग लोक कंटाळलीत आणि कोणी मग आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे कोणी प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागलं, तर कोणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत आपल्या जागेवर बसून राहिले, तर कुणी त्या कंटाळवाण्या प्रसंगात झोपणं हे पसंत केलं म्हणून काही प्रवासी झोपलेसुद्धा. पण 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बाक म्हणजे काय? बेंच. की 2 प्रवासी जे होते ते मात्र झोपलेही नाहीत किंवा रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रही वाचत बसले नाही, तर ते मात्र दोघंही गप्पांमध्ये खूप रंगले. त्यांच्या दोघांच्याही मोठमोठ्याने गप्पा चालू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्या दोघांनाही 1 तासाच्या गप्पानंतर कंटाळा यायला लागला आणि हा कंटाळा घालवण्यासाठी मग त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा या पुन्हा रंगल्या. ते एवढे मोठमोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण होता. मग आता हे 2 प्रवासी दगडी बाकावर बसून गप्पा मारू लागले. जवळपास तासभर त्यांनी गप्पा मारल्या. पण या गप्पांमध्ये सुद्धा ते शेवटी गप्पा मारून कंटाळले. कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी चहा मागवला आणि चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगायला लागल्या, म्हणजे ते पुन्हा गप्पा मारू लागले. गप्पा मारता ते एवढे मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांच्या गप्पांमधला शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा, मी अगोदरच यापूर्वीच तुम्हाला छायाचित्रांमध्ये दाखवलेली व्यक्ती म्हणजे म्हातारा म्हणजे शरद तळवळकर आणि दुसरा जो तरुण व्यक्ती आहे तो म्हणजे राजा गोसावी होते. हे दोघंही मोठमोठ्याने गप्पा मारत होते. तर त्यापैकी जो म्हातारा आहे तो म्हणतो, म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? तर त्यापैकी म्हातारा हा जो व्यक्ती आहे तो त्या तरुणाला म्हणतो की राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालंय ना? त्यावर जो तरुण आहे तो म्हणतो, असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिलेत, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेली घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलेली आहे. तर त्यावर जो तरुण आहे म्हणजे जो राजा गोसावी आहे तो त्या म्हाताऱ्या प्रवाशाला म्हणजे जे त्याचे काका लागतात त्यांना तो काका संबोधतो आहे, आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्ती असल्यामुळे. तर तो त्या
म्हाताऱ्याला म्हणतो त्याच्या प्रश्नावर उत्तर देताना की असं काय काका मला विचारता, की तुम्ही असं कसं काय विचारताय, मी इंग्लंडला जाण्यासाठी पासपोर्टसुद्धा मिळवलेला आहे. पासपोर्ट म्हणजे काय बरे? पासपोर्ट म्हणजे पारपत्र, म्हणजे आपल्या देशातल्या नागरिकाला सरकारने परदेशी जाण्यासाठी दिलेले परवानापत्र. म्हणजे आपल्याला जर परदेशात जायचं असेल तर आपल्याला सरकारची परवानगी पहिल्यांदा घ्यावी लागते, आणि ही परवानगी नसेल तर आपल्या देशातला कोणताही नागरिक देश सोडून इतरत्र कुठेही जाऊ शकत नाही. त्यानंतर आहे व्हिसा. व्हिसा म्हणजे काय, की आपल्या देशाने आपल्याला परदेशात जाण्याची परवानगी दिली तरी परदेशाने आपल्याला त्या देशात प्रवेश द्यायला हवा. परदेश त्याच्याकडे प्रवेश देण्याचे जे परवानापत्र देतो त्याला व्हिसा असे म्हणतात. म्हणजे आपल्या देशाने आपल्याला बाहेर जाण्याची अनुमती देणे याला पासपोर्ट असं म्हणतात. तर व्हिसा म्हणजे काय, की आपल्याला दुसऱ्या देशाने आपल्या देशात येण्याची परवानगी द्यायला हवी, त्यावेळेस त्याला व्हिसा असं म्हणतात. आणि आपल्याला जर परदेशात जायचं असेल तर आपल्याला पासपोर्ट आणि व्हिसा या दोघांची आवश्यकता भासते. म्हणून राजा काकाला म्हणतो की मी पासपोर्ट आणि व्हिसासुद्धा काढलेला आहे. आता आपण बाहेरच्या देशात जातो आहे म्हणून मी नवीन कपडेसुद्धा टेलर करून शिवून आणलेले आहेत. त्यामध्ये 4 सूट आहेत आणि इतर नेहमीचे कपडे घेतलेले आहेत. सूट म्हणजे काय, कोट. आणि याशिवाय तुम्ही दिलेलं जे घड्याळ आहे ते तर मी आताच वापरायला काढलेलं सुद्धा आहे. यावर तो जो म्हातारा आहे तो राजाला म्हणतो, राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का. तर म्हातारा त्याला यावर म्हणतो की राजा ते जे घड्याळ तू घातलेलं आहे ना ते घड्याळ भारी किमतीचं आहे, म्हणजे अतिशय मौल्यवान आहे, महाग आहे. कारण त्यासाठी मी ज्या वेळेला पीटर्सबर्गला गेलो होतो त्यावेळेला 10,000 रुपये मी ते घड्याळ घेण्यासाठी मोजलेले आहेत. म्हणजे भारी किमतीचं आणि महागडं असं घड्याळ मी पीटर्सबर्गवरून तुझ्यासाठी आणलेलं आहे. पीटर्सबर्ग हे अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया नावाचं जे एक राज्य आहे त्यातील एक शहर आहे. याशिवाय पुढे ते म्हणतात की विमान प्रवासासाठी मी तुला 50,000 रुपये देईल, तेवढे तुला पुरतील का? आणि मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईल, पण बेटा तू जरा सांभाळून जा, की आपण बाहेरच्या देशामध्ये जातो आहे त्यामुळे काकाला आपल्या या पुतण्याची काळजी वाटते. आणि म्हणून ते त्याला म्हणतात की तुला प्रवासासाठी जे 50,000 रुपये लागतील, विमान प्रवासासाठी जे 50,000 रुपये लागतील ते मी 50,000 तुला मुंबईला गेल्यानंतर तात्काळ मी देणार आहे, परंतु जाण्यापूर्वी थोडं सांभाळून जायचं बरं का, असा सल्लासुद्धा ते आपल्या ज्येष्ठत्वाच्या नात्याने आपल्या पुतण्याला देतात. पुढे जो राजा आहे तो आपल्या काकांना म्हणतो की पण काका तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार, बॅरिस्टर कसा होणार, किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. पण राजा म्हणतो की काका तुमच्या या 50,000 माझं इंग्लंडला 3 वर्ष राहणं कसं होणार, कारण इंग्लंडमध्ये जे चलन आहे ते भारताच्या चलनापेक्षा त्याची किंमत जास्त आहे, त्यामुळे तुमचे 50,000 हे काही मला त्या ठिकाणी पुरणार नाहीत आणि 3 वर्ष तर त्यामध्ये मुळीच निघणार नाहीत. याशिवाय मला बॅरिस्टरसुद्धा व्हायचं आहे. बॅरिस्टर म्हणजे काय, वकील. मग वकीलसुद्धा व्हायचं आहे, म्हणजे वकिलीचं शिक्षण तिथल्या
खर्च हे सर्व काही 50,000 होणार नाही असं तो आपल्या काकांना म्हणतो. आणि त्यासाठी किमान म्हणजे कमीत कमी मला 15 लाख तरी खर्च येईल. या 15 लाखामध्ये माझा किरकोळ खर्च म्हणजे रोजचा जो काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण खर्च करतो त्याला किरकोळ खर्च असं म्हणतात. तर या किरकोळ खर्चासाठी किमान मला 15 लाख तरी लागतील असं राजा आपल्या काकांना म्हणतो. कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? पुढे राजा म्हणतो की कोट्याधिपती म्हणजे काय? करोडपती, अतिशय श्रीमंत असा व्यक्ती. आणि अशा करोडपती काकाचा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलामध्ये राहिलेला तुम्हाला चालेल का असा प्रश्न तो आपल्या काकांना करतो. तर यावर त्याचे काका म्हणजे जो म्हातारा प्रवासी आहे तो म्हणतो की नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. यावर त्याचे काका काय म्हणतात की नाही, तू काय कर, घाणेरड्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा तू एक स्वतंत्र बंगलाच घे, कारण तुला बॅरिस्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे आणि त्याकरिता तुला अभ्यास करावा लागेल. आणि त्या अभ्यासाकरिता निवांत जागा, निवांत म्हणजे काय? शांत, ज्या ठिकाणी शांतता आहे आणि चांगल्या पद्धतीने मन लावून तू अभ्यास करू शकशील असा स्वतंत्र एक बंगलाच तू विकत घे असा सल्ला काका त्याला देतात. मग पुढे राजा काकांना म्हणतो की त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. मग काका, तुमचा पुतण्या हा घाणेरड्या हॉटेलात थांबू नये, त्याला चांगला अभ्यास करता यावा, निवांत शांत अशी जागा त्याला हवी, बंगला त्याला हवा. तर या सर्व गोष्टी करण्याकरिता मला 3 वर्षाकरिता 15 लाखाप्रमाणे 45 लाख तरी खर्च येईल असं कोण म्हणतं? राजा आपल्या काकांना म्हणतो. पुढे काका त्याला म्हणतात की त्याची सोय मी आत्ता या क्षणाला करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का? तर त्याचे जे काका आहेत ते म्हणतात की काही हरकत नाही, त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. माझ्या बॅगेत शेअर विकल्याची जी रक्कम आहे म्हणजे जवळपास 80 लाखाची जी रक्कम आहे ती माझ्या बॅगेतच आहे. आपल्या प्रवासामध्ये जी बॅग मी आणलेली आहे त्या बॅगेमध्येच हे 80 लाख रुपये ठेवलेले आहेत. तर ते आत्ताच तुला देऊ का असं त्याच्या प्रश्नानंतरच्या उत्तरामध्ये काका आपल्या पुतण्याला म्हणतात. तर त्यावर जो राजा आहे तो त्याच्या काकांना म्हणतो की नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल, रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. पुढे राजा काय म्हणतो की नको, आत्ताच तुम्ही देऊ नका ते 80 लाख रुपये, मला गाडीत बसल्यानंतर तुम्ही ते द्या. पण पुढे तो प्रश्न करतो काकांना की काका, मला एक मोटारसुद्धा लागेल, कारण मी एक श्रीमंत माणसाचा पुतण्या आहे आणि मी कॉलेजामध्ये ज्या वेळेला जाईल त्यावेळेला मी काही इतर गरीब लोकांसारखा पायी जाणार नाही. तर त्यासाठी मला काय घ्यावी लागेल? मोटार म्हणजे काय? कार. एक कार घ्यावी लागेल आणि रोज या कारनेच मी कॉलेजला येणं जाणं करत राहील, मी काही चालत जाणार नाही. आणि ही कार घ्यायला किमान 20 लाख तरी मला त्यासाठी लागतील असं राजा काकांना म्हणतो. मग पुढे त्याचे काका म्हणजे म्हातारा प्रवासी त्याला म्हणतो की ती रक्कमही आता याच बॅगेत आहे, बँकेतून आजच तेवढी रक्कम काढलेली आहे. तर त्याचे काका त्यावर त्याला काय उत्तर देतात की ती रक्कमही आता याच बॅगेमध्ये आहे, बँकेतून आजच मी तेवढी रक्कम काढलेली आहे. म्हणजे 80 लाखसुद्धा माझ्याकडे आहेत
आणि तुला गाडी विकत घेण्याकरिता लागणारे जे 20 लाख रुपये आहेत ते सुद्धा मी बँकेतून आजच काढून आणलेले आहेत. जर तुला लागतील तर आत्ताच मी तुला देतो, असं काका राजाला म्हणतात. पुढे राजा म्हणतो की काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिलेत, ते आहेत आता या माझ्या बॅगेत. की पुढे जो राजा आहे तो त्याच्या काकांना म्हणतो की काका, मला शिकता शिकता सर्व युरोपसुद्धा बघायचा आहे. की आपण एवढ्या लांब इंग्लंडला शिक्षणासाठी जातो आहे, तर आजूबाजूचे जे छोटे मोठे देश आहेत ते सुद्धा मला बघायचे आहे, अशी इच्छा राजा आपल्या काकांपुढे व्यक्त करतो. आणि हे देश बघण्याकरिता, प्रत्येक देशाचा अभ्यास करण्याकरिता किमान 1 वर्षभर तरी मला या देशांमध्ये राहावं लागेल, असंही तो म्हणतो. आणि त्याकरिता जो माझ्याकडे जो पैसा आहे त्यातला निम्मा म्हणजे अर्धा पैसा मी त्या फिरण्याकरिता, देशांचा अभ्यास करण्याकरिता खर्च करणार आहे, असं तो म्हणतो. आणि त्याकरिता आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिनेसुद्धा परवाच मला तिने दिलेले आहेत आणि ते माझ्या बॅगेमध्ये आहेत, असं तो आपल्या काकांना सांगतो. पुढे त्याचे काका जे आहेत ते म्हणतात की राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवलेले आहे. त्याचा युरोप फिरण्याचा जो मनोदय आहे, त्याची जी इच्छा आहे, ते सगळं ऐकून झाल्यानंतर म्हातारा प्रवासी म्हणजे त्याचे काका हे त्याला म्हणतात की राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला काळजी करण्याचं काहीही काम नाही. तू फक्त बॅरिस्टर होऊन भारतामध्ये परत ये. म्हणजे तू आपलं शिक्षण जे आहे ते योग्य रीतीने घे, बॅरिस्टर हो म्हणजे वकील हो आणि भारतात परत ये. आणि यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी मी तयार आहे. तुला कोणत्याही वस्तूंची, गोष्टीची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही, असं ते त्याला म्हणतात. आणि याकरिता मी आपल्याकडील म्हणजे आपल्याकडे जे चहाचे 2 मळे आहेत ते मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आलेले आहेत ते पण माझ्या बॅगच्या वरच्या कप्प्यातच मी ठेवलेले आहे, असं सुद्धा ते त्याला सांगतात. की माझ्याकडे आत्ताच मी चहाचे जे 2 मळे आहेत ते विकले आणि सफरचंदाची 1 बाग विकली, त्यातून मला जे 10 कोटी मिळालेले आहेत ते मी आताच माझ्या बॅगमध्ये ठेवून आणलेले आहेत. तर तुला पैशाची काळजी करण्याची काही गरज नाही, असं काका आपल्या पुतण्याला म्हणजे राजाला सांगतात. त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. मग हे काका आणि पुतण्या हे असे लाखाकोटीच्या गप्पा करत असतात आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आणि मोठमोठ्याने हसून बोलून ते या सर्व गोष्टी करत असतात. तर त्याच वेळेला गाडी सुटणार असल्याची घोषणा होते. म्हणजे जी गाडी 3 तास इगतपुरी स्टेशनवर खोळंबलेली असते, काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेली असते, तर ही गाडी सुटणार असल्याची घोषणा त्याच वेळेला होते. आणि हे 2 प्रवासी म्हणजे काका आणि पुतण्या हे 2 प्रवासी आपापल्या डब्यामध्ये शिरतात. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर ते बसतात आणि 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला सुद्धा लागले. मग गाडी सुटण्याची घोषणा होताच हे दोघंही प्रवासी म्हणजे काका आणि पुतण्या हे दोघंही आपल्या डब्यामध्ये ते शिरतात
आणि खिडकीच्या जवळ ज्या सीट्स असतात अमोरासमोरच्या, त्या दोन्ही सीट्सवर ते जाऊन बसतात आणि 5 ते 10 मिनटात ते पेंगायला लागतात. पेंगायला लागणे म्हणजे काय, त्यांना डुलकी येते आणि त्यानंतर ते चक्क घोरायला लागतात. घोरायला लागले म्हणजे काय, गाढ झोपी ते जातात.